नमस्कार. प्रबोधनविषय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहता की नेमबे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि प्रथमच नेमबे महानगरपालिकेचे 4 सदस्य ही निवडणूक आहे आणि त्यामुळे 4 प्रभागाचा एक प्रभाग करण्यात आलेला आहे. त्यामुळे चारही उमेदवार एकत्र म्हणजे आता जर बघायला गेलं तर 4 उमेदवार हे एकत्र मिळून इथे प्रचार करतायत. प्रभाग क्रमांक 3 जो ऐरोली नगरामध्ये म्हणजे ऐरोली नगर हे तसं बघायला गेलं तर आता विद्येचं माहेरघर म्हणायला काही हरकत नाही सर. या प्रभाग क्रमांक 3 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवयुतीचे अधिकृत उमेदवार मिलिंद पाटील सर आहेत. सर काय सांगाल की तुम्ही आता इथले भूमिपुत्र आहात आणि ही नवी मुंबई तुमच्या पूर्ण ह्या जमिनीवरती वसलेली असं हे शहर आहे आणि तुम्ही एक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तुम्ही पहिल्यापासून तुम्ही कार्यरत आणि आता तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून तुम्हाला देण्यात आलेले नागरिकांच्या समस्या आणि आतापर्यंत तुम्ही कार्याची जी प्रणाली आहे ती कशी आहे? नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार अ मध्ये सुधीर परमेश्वर, ब मध्ये ऍडव्होकेट रंजना वानखडे मॅडम, तसेच क मध्ये आमच्या स्थानिक रहिवासी दत्ताताई कोटकर, ड मधून म्हणजे मी स्वतः मिलिंद विष्णू पाटील आम्ही अधिकृत उमेदवार असून आमच्या अ मध्ये जी उमेदवारी आहे ती बॅटरी म्हणजे आपण इंग्रजीमध्ये टॉर्च आणि बाकी आमची सर्वांची जी निशाणी आहे ती म्हणजे मशाल. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आम्ही तर सर्वसामान्य शिवसैनिक आहोत. शिवसैनिकाच्या माध्यमातून जेवढं आम्हाला इथे समाजाला जे काय कार्य करायचं तेवढं आम्ही दिलेलं आहे. पण प्रामुख्याने एवढं सांगू इच्छितो की 2 प्रभागामध्ये 2 वार्डामध्ये जे नगरसेवक होते, तीन प्रभागाचे नगरसेवक होते, त्या नगरसेवक ते सांगताना तोच मागचाच बायोडाटा घेऊन ते लोक आज तोही चाललेला आहे. मग यावी 10 वर्षात केलं काय? आज जनतेसमोर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे सांगतात हे तुम्हाला आम्ही अमुक देणार, अमुक तुम्हाला आम्ही तमुक देणार. तुम्ही 10 वर्षात दिलं काय? आणि तुम्ही तोच मुद्दा परत जनतेसमोर आणतात, हे योग्य नाहीये. सर आता हा जो प्रभाग आहे तो म्हणजे अगदी सुशिक्षित असं म्हणायला हरकत नाही कारण उच्च अशा इमारती आहेत, टोलेजिंग इमारती आहेत, त्यांना काही तशा कुठल्या नागरी समस्यांची गरज नाही असं वाटतंय. मेन प्रामुख्याने या ठिकाणच्या गरजा काय आहेत? कारण जसं तुम्ही म्हणालात की मागचे जे नगरसेवक होते त्यांनी तोच पाडा परत वाचतायत म्हणजे कुठेतरी दिशाभूल केली जाते असं वाटतंय. साहेब बघा, वॉटर मीटर या सामायिक गोष्ट आहेत, ह्या महापालिकेला कराव्याच आहेत. पण या ठिकाणी एक मच्छी मार्केट झालेलं आहे. मच्छी मार्केट होत असताना तिथे तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन की आपण आपल्याला जी बाई बसेल, कोलीबाई जी बसेल, त्या बाईला किती जागा हवी आहे, आज ती व्यवसाय करते हे तिलाच माहिती आहे. ह्या लोकांना माहिती नसतं. म्हणजे प्रामुख्याने जी बाई व्यवसाय करते तिला विश्वास घेऊन सांगितलं असं की बाई तुला किती चौरस फुटे जागा लागेल, त्या हिशोबाने जर वाटप केलं असते तर आज ही वेळ आली नसते. आज ते मार्केट चालू होऊन किती वेळा ओपनिंग झालं, तिथे का कोणी लोक बसत नाहीयेत, का भाजी विक्रेते तिथे बसत नाहीयेत. त्याच्यानंतर मोठी समस्या अशी आहे की इथे पार्किंगची जी मोठी समस्या आहे ती खूप खूप गंभीर आहे. काही ठिकाणी बऱ्याच वेळा पार्किंगच्या माध्यमातून वादविवाद झालेले आहेत. विषय असा आहे साहेब की सेक्टर 5 च्या मोठी विद्युत वाहिनी ज्या आहेत त्या विद्युत वाहिनीखाली जे काय प्लॉट आहेत, जे काय भूखंड आहेत, त्या ठिकाणी व्यवस्थित जर सर्वांना स्थानिक लोकांना विचार विनिमय घेऊन मुलांना खेळायला ग्राउंडही हवंय. आपण पार्किंगचा विषय घेतला तो मुद्दा बरोबर आहे, पण हे घेत असताना मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड हवंय. तर ती जे काही हायटेन्शन खाली जे काही ग्राउंड आहेत, मैदान आहेत, 2 गोष्टीचा विचार केला जाईल. काही ठिकाणी ग्राउंड असेल तर ग्राउंडचा उल्लेख केला जाईल, काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली जाईल का जेणेकरून इथल्या रहिवाशांना पार्किंग मुक्त व्हाल. हे मी महापालिकेत गेल्यानंतर निश्चितपणे ती पहिल्या गोष्टी महत्वाची ते मी जरूर करणार. तुम्ही म्हणालात की मच्छी मार्केट बांधलेलं आहे, त्याचं उद्घाटन झालं. स्थानिक भूमिपुत्र म्हणजे आज जर बघायला गेलं तर ऐरोली गाव आहे, बाजूला दिवा गाव आहे आणि हा जो मुळात म्हणजे इथल्या भूमिपुत्रांच्या ज्या महिला आहेत त्या मच्छीचा व्यवसाय करतात. मुळात म्हणजे आपण काय करायला पाहिजे की त्यांना व्यवसाय देऊन त्यांची प्रगती करायला पाहिजे होती. दुसरं फेरीवाल्यांचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की फेरीवाल्यांची संख्या वाढते की आपण आतापर्यंत बघतो की फेरीवाल्यांना भूखंड दिला पाहिजे, तो काय होत नाही आणि आज फेरीवाल्यांची संख्या वाढते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. एका बाजूला वाहनांचा प्रॉब्लेम, दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांचा प्रॉब्लेम
आणि वर्दळीमुळे नागरिकांना रस्त्याने चालणं सुद्धा अवघड झालेलं आहे. काय सांगाल? साहेब हे बघा, हे मी तेच तुम्हाला सांगतो की जे सत्तेत होते ही ताकद कधी कधी येईल, जेव्हा आम्ही सत्तेत बसू, महापालिकेत बसू, तर निश्चितपणे ह्या प्रश्नाचे आम्ही उलगडला गेल्याशिवाय राहणार नाही. पण जे 10 वर्ष सातत्याने होते तिथे होते त्या लोकांनी काय केलं? मग फेरीवाल्यांचा प्रामुख्याने मुद्दा घ्यायला होता महापालिकेमध्ये, तो घेतला नाहीये. आणि जे रोडवरती बसतात, अतिक्रमण करतायत, आज लोकांना फुटपाथवरून चालायला मुसीबत झालेली आहे. ते स्थानिक ज्यावेळेस हे नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी हे करायला हवं होतं, पण त्यांनी केलं नाहीये. पण तो प्रश्न मी निश्चितपणे महापालिकेमध्ये गेल्यानंतर निश्चितपणे प्रामुख्याने तो सोडल्याशिवाय मी राहणार नाही. सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे तो विद्युत वाहिन्यांचा. आपण बघतो की फुटपाथच्या बाजूलाच विद्युत डीपी आहेत. बरेच वेळेला ते उघडे डीपी असतात. आज आपण बघतोय शाळा बाजूला असतात, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेऊन जाताना त्या डीपी उघडे असतात. कधी शॉर्ट सर्किट होऊ शकतो. त्याच्याबद्दल सुद्धा तुमचा कशा पद्धतीने तुमचा प्रयत्न असणार आहे? सर, मी बराच वेळा या विद्युत वाहिन्याविषयी ज्या डीपीच्या उघड्या आहेत त्याच्याविषयी मी बराच वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. पण काय माहितीये का सर, आपल्याकडे कुठली असं ठोम पद नसल्यामुळे, ठोस पद नसल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आमचा आवाज तिथून पोहोचू शकत नाही. पण त्यासाठी आम्हाला लोकांनी जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला तर निश्चितपणे ही काय बाब एवढी काही मोठी नाहीये, ती निश्चितपणे सोडवली जाईल. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅक ज्याला आपण म्हणतो की सकाळी बाहेर पडल्यानंतर आपल्याला मोकळ्या हवेत फिरायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की शिक्षणाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आज आपण जरी इथे राहत असलो तर अनेकांची छोटी छोटी घरं आहेत, त्या समस्या आजही भडसव आहेत. नागरिकांना बोलता येत नाही, कारण कोणाकडे बोलायचं आहे की या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्येष्ठ नागरिक संघटना जी आहे त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेकडे सिडको बरोबर पत्रव्यवहार करून मंत्रालय स्तरावरती जाऊन तो भूखंड खास करून, जसं सेक्टर 14ला एक माजी नगरसेवक अशोक पाटील आहेत, त्याने एक सुंदर असं विरंगुळा केंद्र केलेलं आहे. हेही नगरसेवक करू शकले असते, पण आम्हाला नाही, तेवढा वेळ नाही. आज आपले ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपले वडीलधारी माणसं आहेत, त्यांच्यासाठी आपण वेळ द्यायला पाहिजे. तेही या लोकांनी केलेलं नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे, इथे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऐरोली हे विद्येचं माहेरघर आहे. पण विद्येचं माहेरघर आहे, पण ते कोणासाठी माहेरघर आहे? मी तर हे म्हणेन की इथे जेवढे जेवढे जे काही कॉलेज आहेत, स्कूल आहेत, इथे ऍडमिशन या लोकांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. हे माझा हा मोठा मुद्दा असणार आहे. इथल्या स्थानिक शहरातला असेल, झोपडपट्टीतला असेल, गावातला असेल, कुठलाही असेल, इथल्या ऐरोलीतल्या नगरीतल्या लोकांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. इथं कुठल्याही प्रकारचे मी तर म्हणा आठ नाही पाहिजे. याचं एवढं पर्सेंटेज, त्याचं तेवढं पर्सेंटेज, आमचा कोटा आम्हाला तुम्ही पहिला तरतूद करा. इथल्या लोकांना आज जी घोरपड होते, आज इकडे जाऊ ऍडमिशनला, तिकडे जाऊ ऍडमिशनला, आणि तोही नागत्रास आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला होतो. आमचं विद्येचं माहेरघर असताना आम्ही बाहेर जायची गरज काय? दुसरा यालाच अनुसरून एक प्रश्न असा आहे की ज्या शाळा सिडकोनी ज्याला शाळेसाठी भूखंड दिले, असं आहे की शाळा संपल्यानंतर ते भूखंड स्थानिकांसाठी असायला पाहिजे होते, परंतु तिथे मक्तेदारी झालेली आहे. तिथे मक्तेदारीमुळे कुठल्या मुलांना खेळायला जाता येत नाही, त्यांचं गुणवत्ता दाखवता येत नाही. आणि अशा परिस्थितीतून आज याच्यामध्ये तुमचाही प्रयत्न कसा असेल? साहेब, सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की विषय असा आहे, तुम्ही विषय खूप सुंदर घेतलेला आहे. स्कूल म्हणजे शाळा सुटल्यानंतर जे काय मैदान आहेत, इथल्या लोकांना, शहर असेल, झोपडपट्टी असेल, गाव असेल, जी काय मैदान आहेत, शाळेची जी काय मैदान आहेत, ही शाळा सुटल्यानंतर ती मैदान इथल्या लोकांसाठी खुली करण्यात येईल, हा माझा मी तुम्हाला शब्द देतो. मी ज्या दिवशी महापालिकेत बसणार त्या दिवशी हा विषय प्रामुख्याने मी घेतला जाईल की इथल्या लोकांना, स्थानिकांना, लोकांना आज मैदानी खेळ कुठेच झालेले नाहीयेत. मैदानच नाही तर खेळणार कुठं मुलं? तर हा साहेब मुद्दा मी प्रामुख्याने घेतला जाईल. सर, आता आपण बघतो की पैसा सत्तेसाठी, सत्ता पैशासाठी, हे समीकरण आज या मुंबई महापालिकेच्या भोवती फिरत आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बघा, विषय साहेब, आज आम्ही एक शिवसैनिक म्हणून या नात्याने जे काय आम्हाला कार्य आमचं जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काय ते आहे ते आम्ही करत आहोत. आता पैसा, ज्या लोकांना पैसा हवा असेल ते पैशावर मतदान करतील. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, आम्हाला मतदान करतील. आमचा स्वभाव चांगला आहे, आमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचवले आणि लोक नक्कीच आम्हाला कौल देतील. मला जनतेविषयी एवढा विश्वास आहे. तुम्ही म्हणालात बरोबर आहे की जनता तुमच्यासाठी कौल देईल. आज जनतेला काय हवंय की नगरसेवक हा नगराचा सेवक असतो, म्हणजे त्यांना सेवा करण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी त्यांना महापालिकेत पाठवतो. परंतु तो कसा असायला पाहिजे की तो सकाळी लोकांमध्ये मिसळला पाहिजे, तो दुपारी रस्त्याने चालताना तो नागरिकांशी बोलला पाहिजे.
हा माझा नगरसेवक आहे, हा माझ्या घरातला नगरसेवक आहे. अशी आजच्या प्रत्येक नागरिकांची ती भावना आहे, परंतु ती व्यक्त करता येत नाही. आणि तुम्ही त्याच धर्तीवर चाललाय. काय सांगाल की तुमचे अनुभव कसे आहेत, की जेणेकरून तुम्ही बाहेर पडता किंवा लोकांच्या म्हणजे लोकांची तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला हे मिळते, सहकार्य मिळतं? सर्वप्रथम सकाळी 10 ते 10:30 पर्यंत आपल्या कार्यालयात नगरसेवक जो असतो 10:30 पर्यंत आपल्या कार्यालयात त्याने बसावं. त्याचं टाइम टेबल त्याने सर्व वेळेनुसार जे काय आहे, कारण पुढेही पण महापालिकेचं कार्यालय आहे, तिथे त्यांना वेळ द्यायचा आहे, तिथे त्यांना पत्रव्यवहार करायचा आहे. तर ऍटलिस्ट 2 तास तरी त्या व्यक्तीनं आपल्या कार्यालयात बसावं, हे मला स्वतःला असं वाटतं. आता तुम्ही म्हटलं ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाचं स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक पहिल्यापासून एक वाक्य होतं. ते वाक्य होतं की 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा. त्याच्या पलीकडे जाऊन ज्या तुम्ही प्रभागामध्ये जे तुम्ही पक्षाचं कार्यालय असेल, ते पक्षाचं कार्यालय हे समाज मंदिर असलं पाहिजे. कारण जसं मंदिरामध्ये जातो तेव्हा जात धर्म पंथ बघितला जात नाही, तो प्रत्येक जाऊन तिथे त्या देवाचं दर्शन घेतो. तसंच या पक्षाचं कार्यालय हे समाज मंदिर म्हणून असलं, पण ते उघडं असायला पाहिजे असं पहिल्यापासून म्हणत होते. या संदर्भात तुमची भूमिका काय असेल? बाळासाहेबांचं एक ब्रिज वाक्य होतं, 80% समाजकारण, 20% राजकारण. पण हे करत असताना या क्षेत्रामध्ये, या नगरीमध्ये, या नवी मुंबईच्या नगरीमध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे वर्गाचे सर्व लोक इथं राहतात. मग तो पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या ठिकाणचे लोक असेल, मग गावातला असेल, शहरातला असेल, झोपडपट्टीतला असेल, सर्व गुण्यागोविंदीने आहेत. लोकांना आपण काय देतो त्याच्यापेक्षा आपण काय देणार आहोत हे आपले लोक त्यांना आपल्याकडनं अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे आपण त्यांना चांगल्याच गोष्टीचं आपण मार्गदर्शन देऊ आणि त्याच्यातून आपण चांगली त्यांना संकल्पना देऊ. एवढंच मी या ठिकाणी आजच्या दिवशी सांगू शकतो. सर, अजून थोडस तुम्हाला मी त्रास देतो. आज आपण बघतो की भूमिपुत्र आहेत, ऐरोली गाव आहे बरोबर, ही कॉलनी निर्माण झाली. आज युवा तरुण आज उच्च शिक्षित झालेले आहे, परंतु दिशा मिळत नाही. नोकरी, व्यवसाय ही दिशा मिळण्यासाठी कोणाकडे जायचं, तर कुठे जाता येत नाही. सर्वांचे दरवाजे बंद आहेत. मग त्यासाठी तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर त्यांच्यासाठी तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे? सर्वप्रथम साहेब, आता आमचा एक कॅन्डिडेट, एक उमेदवार आहे, त्याचं नाव आहे मधून सुधीर परमेश्वर साहेब. एवढ्या जोमाने तो पोरगा कामगार मेळावा भरवतो. आम्ही त्या माध्यमातून त्यांना रोजगार मेळावा देणार. आणि ज्या दिवशी त्यांच्या घरातला एखादा मुलगा कामावर रुजू होईल, त्याच्यासारखा एवढा आम्हाला आनंद खूपच आहे. आता तुम्ही प्रचार करताय, मतदानाची दिवस फार कमी आहेत. या प्रचार म्हणजे तुम्हाला मुळातच दिवस कमी दिलेले आहेत, पण त्याच्यानंतर आता तुम्ही प्रचार म्हणजे मतदारांच्या जवळ जाताय, मतदारांच्या घरी जाताय, तुम्ही त्यांना भेटताय. त्यांच्या भावना तुम्हाला काय जाणून आल्या? त्यांनी त्यांच्या इच्छा तुमच्याकडे काय व्यक्त केल्या? त्याने सांगितलं की आम्हाला सातत्याने कार्यरत असलेला, कार्यालयामध्ये बसणारा नगरसेवक हवा आहे. आणि साहेब, प्रचार करत असताना भरपूर लोकांचा आम्हाला अनुभव आला की पाटील साहेब, आता तुम्ही बस झाला, आता तुम्हीच आम्हाला पाहिजेत. कारण तुम्ही पूर्ण वेळ कार्यालयामध्ये असता आणि खरंच तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि तुमच्या हातून सेवा करावी हीच आम्हाला आम्ही प्रार्थना करतो. सर, आपण विकास 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 म्हणून काही स्टँडिंग नगरसेवक, आता मी म्हणेन की स्टँडिंग, कारण त्या 111 नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि 25 वर्ष झालं महापालिकेला विकास 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 म्हणतो. आजही तर अजेंडा आहे त्यांचा विकासाचा. हा विकास नेमका आता तरी अजून कुठेपर्यंत तो चालणार आहे? साहेब बघा, गाड्या घोड्या घेणं म्हणजे विकास नव्हे. स्वतःचा उद्योगाकडे लक्ष देणं हा विकास नव्हे. तुम्हाला जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे, जनतेने तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे. तुम्ही जनतेसाठी तुम्ही वाहून जायला पाहिजे. तर तुम्ही स्वतःच्या उद्योगाकडे लक्ष देत आहे. आणि साहेब, माझ्या बाबतीत तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर मी मुलातच माझ्या आई वडिलांनी मला घडवलेले संस्कार चांगले आहेत. मुलातच मी माझी घरची परिस्थिती चांगली आहे. मला माझा आता एकच निर्धार आहे की जनतेचा विकास. बघा, त्याने हे पण सांगितलंय की जनतेचा विकास, माझं कुटुंब हे सक्षम कुटुंब आहे. आई वडिलांनी संस्कार दिले, त्या आई वडिलांनी असे संस्कार दिले की तुम्हाला जर जगायचं असेल, तुम्हाला जर काहीतरी खालीचा वाटा जर द्यायचा असेल, तर तो या माध्यमातून द्या. जनतेची सेवा करा, हीच खरी ईश्वर सेवा आपण असं म्हणतो. तीच भूमिका घेऊन मिलिंद पाटील आज या उमेदवार या मैदानात उतरलेले आहेत. आपण त्यांना या ठिकाणी प्रबोधन दिशाच्या वतीने आपल्याला
कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद sir. आणि या ठिकाणी थांबतो. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी. घेतला मुद्दा बरोबर तो.